न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मनसेने फोडले फटाके, वाटले पेढे, मराठीच्या विजयाचा जल्लोष। निर्णय मागे घेताच मनसेच्या कार्यकर्त्यांचा चौकात जल्लोष। इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा सक्तीने लादण्याचा निर्णय अखेर सरकारने मागे घेतला असून या संदर्भातील दोन्ही शासकीय निर्णय रद्द करण्यात आले आहेत। यामुळे मराठीप्रेमी जनतेतून समाधान व्यक्त होत असून अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी याचा जल्लोष साजरा केला। दिल्ली गेट येथे मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, पेढे वाटत जल्लोष साजरा केला। हिंदी सक्तीचा निर्णय मागे, मराठीचा झेंडा उंच अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक भाषेचा अभिमान जपण्यास मोठा आधार मिळाला आहे। मनसेच्या या अभिनंदन साजऱ्यामुळे पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा आवाज बुलंद झाला आहे। गेले कित्येक दिवस मराठी माणूस हा महाराष्ट्रात राहून सुद्धा हिंदी भाषा सक्तीची होतीये। या कारणार्थ खूप दिवसापासून जो मराठी माणसाचा संघर्ष चालला होता, त्या संघर्षाला काल कुठेतरी पूर्णविराम लागला आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या या निरर्थक प्रयत्नामुळे काल महाराष्ट्र सरकारने जे आहे हिंदी सक्ती जो कायदा आणला होता, तो कायदा त्यांनी रद्द केलेला आहे व कुठेतरी राजसाहेब ठाकरे यांचे कष्ट ना या ठिकाणी कष्टाचे जे आहे ते फळ झालेलं आहे। मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठीबाबत कुठलीही गोष्ट आली की सन्माननीय राजसाहेब ठाकरे व मनसे पक्ष हा सदैव महाराष्ट्र व मराठी माणसाच्या मागे उभा राहिलेला आहे। पण काही विकृत विचाराचे लोक ज्यांना कुठेतरी हिंदीचा पुळका लागला होता, त्या हिंदीचा पुळका लागलेल्या लोकांनी कुठेतरी दुसरी भाषा, तिसरी भाषा ही पहिलीपासून 5वीपासून जे आहे मराठी माणसाच्या मुलांना शाळेत शिकवण्याची या ठिकाणी सक्ती करत होते। पण राजसाहेबांनी त्यांचा जो अजेंडा होता मराठी प्रेमाचा किंवा मराठी सक्ती हिंदी सक्ती न होऊन द्यायचा, तो या ठिकाणी हाणून पाडला आहे व या ठिकाणी प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक मनसे सैनिक, राजसाहेबांचा प्रत्येक कार्यकर्ता आज या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहे की जी हिंदी सक्ती होणार होती ती या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने रद्द केलेली आहे। व संपूर्ण विजयाचे श्रेय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे व प्रत्येक मराठी सैनिकाला व महाराष्ट्र सैनिकाला जातं ज्यांनी यामध्ये संघर्ष केला। धन्यवाद। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र शासनाने इयत्ता 1 ते 5वी इयत्तेमध्ये हिंदी हा विषय सक्तीचा करण्याचा GR काढला होता। या GRला विरोध म्हणून मनसे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब यांनी विरोध केला, विरोध दर्शविला। त्यांच्या विरोधानुसार आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांचं जे पत्र होतं विरोधाचं ते प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पालक आणि मुख्याध्यापकांना दाखवलं। त्यांनी देखील आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांच्या मते की विद्यार्थ्यांवर हे ओझं आत्ताच नकोय आणि हे विचार आम्ही त्यांचे शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तर हा जो विजय आहे हा मराठी माणसांचा विजय आहे असं राजसाहेबांचं म्हणणं आहे आणि प्रत्येक मराठी माणूस या गोष्टीसाठी पुढे आला, यासाठी प्रत्येकाचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे। आणि महाराष्ट्र शासनाने हा जो GR आहे तो 5 तारखेला आम्ही मोर्चा काढणार होतो या GRच्या विरोधात, पण 5 तारखेच्या आधीच हा GR महाराष्ट्र शासनाने रद्द केलेला आहे आणि हा एक मराठी माणसांचा विजय आहे असं राजसाहेबांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद। हे महाराष्ट्र सरकारने या मुलांसाठी 1ली ते 5वी या वर्गासाठी 3 भाषेचा त्यांच्यावर बोजा टाकलेला होता। तो बोजा अशा पद्धतीने होता, इंग्लिश, मराठी, हिंदी भाषेचा। तो बोजा असल्यामुळे तिन्ही भाषा त्यांच्या वयामानाप्रमाणे या बुद्धीच्या मताप्रमाणे तो पेलवला जाणार नव्हता। तो हिंदी भाषेचा GR राज ठाकरेंनी हा कॅन्सल करण्यात त्याला सांगितलेलं होतं आणि तो कॅन्सल करण्याकरता राज ठाकरेंनी त्याबद्दलचा मोर्चा काढण्यात हे केलेलं होतं। पण राज्य सरकारने मोर्चा न काढता त्यांच्या विचाराच्या अधीन या हिंदी भाषेच्या माध्यमातून मुलांचा बोजा हा कमी केलेला आहे। हा जे बोजा कमी केलेला आहे ह्या सरकारचं आम्ही अतिशय कौतुक करतो की राज ठाकरे हे विचार मांडले। त्या माध्यमातून राज ठाकरेच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत। हा हिंदी भाषेचा भौगोलिक माध्यमातून आम्ही राज्य स्तराच्या हिशोबाने तसा बघितला त्याचा गौरव करण्यात येत आहे व मराठी माणसांनी त्या भाषेचा गौरव करावा आणि सर्वांनी मराठी भाषेसाठी प्रत्येकाने एकमेकाला पाठिंबा द्यावा व राज ठाकरेच्या पाठीमागं अशा माध्यमातून सगळे सामान्य जनतेने उभा राहावा। हे एक सामान्य व्यक्ती म्हणून मी आपल्या वतीने माझे विचार मांडलेले आहे। राज हे राज ठाकरे आहेत, राजेंचे विचार हे राजधानीपर्यंत आहेत, राजधानीचे विचार हे राज्याप्रमाणे असल्यामुळे हे विचाराचे राजासाहेबांचे विचार हे राज्याला आणि राजधानीला बी मंजूर आहेत। अशा पद्धतीने राज ठाकरेचा जय हिंद, जय महाराष्ट्र।
अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.